युद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसायला सुरुवात झाली। आता मी करी रोड या परिसरामध्ये अनेक शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालय आहेत आणि या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करत असतात। दुपारची वेळ असते आणि या ठिकाणी बरेचसे हे फेमस हॉटेल आहेत। त्या ठिकाणी लोक जे कर्मचारी जेवण करायला येत असतात। आपण बघू शकतो की न्यू रेड चिल्ली हॉटेल आहेत, त्यासोबत पंगत ही हॉटेल आहेत आणि ह्या एक हॉटेल हे सुद्धा आहेत, पण यांच्याकडे मोजकेच मेनू या ठिकाणी मिळत आहेत। गॅस मिळत नसल्याने हा संपूर्ण हॉटेल बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये एक कमर्शियल गॅसचा शॉर्टेज निर्माण झाला आहे। शासनाचं लक्ष पूर्ण घरगुती गॅसवरती आहे आणि ही नागरिकांना तुटवडा होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या माध्यमातून घेतली होती। मात्र या ज्या कमर्शियल गॅस आहेत त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य हॉटेल आहेत त्यांना पण बसतो आहे आणि नागरिकांना सुद्धा बसतो आहे। आपण बघू शकतो की हे हरिओम डायनिंग हॉल आहेत आणि या ठिकाणी सुद्धा याचा फटका बसायला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी आम्ही नेहमीच आम्हाला यायचो त्या टायमाला अनेक पदार्थ असायचे, मात्र आता या ठिकाणी मोजकेच पदार्थ जे नागरिक येतात त्यांच्यासाठी आता ठेवण्यात आले आहेत। पोळी भाजी, त्यासोबत 2 चपात्या, भात आणि पापड एवढंच त्यांचा मेनू फिक्स आहे आणि यामध्ये आता कुठलाही बदल नाहीत। जे अधिकच्या वस्तू हव्या असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते मिळत नाहीत। यांच्याकडे सुद्धा गॅसचा मोठा शॉर्टेज निर्माण झाला आहे आणि त्याचा फटकासुद्धा या ग्राहकांना आपल्याला बसतानाचा पाहायला मिळतो आहे। आधीच्या जे हा मेनू आहे आपण बघू शकतो की यामध्ये पूर्ण मेनू आहे, मात्र या मेनूमधले फक्त एक भाजी, चपाती आणि डाळ आणि भात एवढ्याच वस्तू या ठिकाणी मिळतात। त्यांचे मालक आहेत। सर, काय सांगाल, आपण मेनूमध्ये काही कमी केले? सर, मेनू पूर्णच कमी केलेला आहे। माझ्याकडे 2 भाज्या असतात, एकच भाजी ठेवली, डाळ राईस, बस, बाकी काही नाही आहे। हे संपूर्ण कशामुळे होतं? हे सगळं गॅसमुळे होतं साहेब, गॅस मिळतच नाही आहे। मी शेगडीवरती डाळ भात शिजवतो आणि लोकांना खायला देतो आहे, कारण रोजचे कस्टमर आहेत, कुठे जाणार? असं नाही ना काय बाबा, असं बाकीचं चालू आहे, बाकीचे हॉटेल सगळे बंद आहेत। त्याच्यामुळे मी शेगडी मागवली, 15,000 शेगडी आणली इथे इलेक्ट्रिक, आणि त्याच्यावरती मी डाळ राईस बनवतो आहे। अशी कंडिशन आहे साहेब। गॅस अजिबात मिळत नाही, गॅस कमर्शियल मिळतच नाही साहेब, गॅस मिळतच नाही आहे। मी पूर्ण शेगडीवरती काम करतो आहे, इलेक्ट्रिक शेगडीवरती डाळ राईस शिजवतो आहे। त्याला जवळजवळ अर्धा तास लागतो एक वस्तू बनायला, अशी कंडिशन आहे। याचा फटका हा या हॉटेलधारकांना बसायला सुरुवात झाली आहे। ते म्हणतात की आमच्याकडे अनेक मेनू असतो, मात्र सध्या आम्ही फक्त एक भाजी, चपाती आणि डाळ राईसच लोकांना आता देतोय। दादा, काय सांगाल की आधी खूप सारा मेनू असायचा हॉटेलमध्ये, आता कमी मेनू झाला आहे, काय सांगाल? मेनू तर कमी झाला आहे। रोजच्या प्रमाणे आम्हाला 2 भाज्या भेटायच्या, आता एकच भाजी भेटते। तर आम्ही जे ऑफिसला जातो त्यांना आता म्हणजे सकाळी डबा नसतो आम्हाला, तर आता इथे येऊन आम्ही जेवतो नेहमीप्रमाणे, तर आता क्वांटिटी कमी झाली, तर थोडा त्रास आहे। तर यांना सुद्धा त्रास होतोय। काय सांगाल की बऱ्याचशा हॉटेल आहेत बाजूला, पण त्यासोबत त्यांनी दर सुद्धा वाढवले। सकाळी नाश्ता करून द्यायचे आणि 25 ते 30 केले। प्रॉब्लेम तर आता खूप चालू आहे, आता फेस करतो। त्यात आता म्हणजे काय ऑप्शन आहे त्या समजत नाही। आता त्याच्यावर काय तोडगा आहे ते आपल्याला सांगू नाही शकत। युद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसायला लागला। आपल्यासोबत काही महिलासुद्धा आहेत। मॅडम, काय सांगाल की आता जे गॅस मिळत नाही त्याचा फटका मुलींना तर बसतो, मात्र ऑफिसमध्ये मेनू कमी झाले? मेन्यू कमी झालेत सगळे। आम्ही लंचला आलो आहे, एक 15-20 मिनटं झाली आहेत। सगळे हॉटेल्स आजूबाजूला बंद आहेत। हेच एक ओपन आहे, पण इथे पण भरपूर गर्दी आहे। आम्हाला 10 मिनटं झाली आहेत, अजून टेबल पण क्लिअर नाही झालं आहे। सो यू कॅन सी। तर बघू शकतो की हॉटेल्स बंद आहेत, लाईन लागली ग्राहकांची। या ठिकाणी हे संपूर्ण कर्मचारी काम करतात आणि त्याचा फटका हा संपूर्ण नागरिकांना बसतानाच आपल्याला पाहायला मिळतोय। मेनूची संख्या कमी झाली आहेत, काही ठिकाणी दर वाढवलेत, तर काही नागरिकांनी तेच ठेवलेत। गॅस बंद असल्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीवरती संपूर्ण काम सुरू आहे। कॅमेरा पर्सन किशोरसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।